मला वाटतंय हे खूप काय म्हणायचं, कॉर्पोरेट मधला एक माणूस बेकायदा मागणी करणाऱ्या माणसाला येऊन भेटतोय. हे खऱ्या अर्थानं त्यांच्या जर मागण्या काय काय कसं समीकरण आहे? कोण आहेत प्रसाद लाड? प्रसाद लाड काय सामाजिक विचारवंत आहेत? कुठल्या संविधानिक आयोगावरचे अध्यक्ष आहेत? कुठल्या वैधानिक पदावर बसलेले आहेत? कुठल्या मुख्यमंत्री किंवा या आरक्षणाच्या संदर्भातले उपसमितीचे अध्यक्ष आहेत? काय म्हणून येत आहेत प्रसाद लाड? कॉर्पोरेट मधला माणूस म्हणजे मनोज जरांगेंना डील करायची. ती डील मग पैशाची असू शकते, ती डील आपल्या भोवती असलेल्या सगळ्या वाळू माफियांची, 2 नंबरच्या धंद्यातल्या माणसांच्या बाबतीमध्ये काहीतरी डील करायची असणार आहे. कोण आहे प्रसाद लाड की ते प्रसाद लाडांना बोलवत आहेत? भाऊ, लाड भाऊ, हेच बांडगुळ होते, हेच माकड होते, हे लाड्या होते, ते आज भाऊ झालेले आहेत. म्हणजे यांना कॉर्पोरेट मधलं काहीतरी खुणावत आहे, काहीतरी डील होणार आहे याच्या पाठीमागं, तेव्हाच लाड यायला लागले.